प्रथम मला तुमचं नाव आणि तुम्ही कुठून आलात ते सांगा। नमस्कार, माझं नाव नमिता संतोष रोकडे। मी रोकडा सरगत, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर येथून आलेले आहे। तर तुम्हाला काय वाटतं की सरकारने आरक्षण द्यायला पाहिजे? हां, नक्की द्यायला पाहिजे, कारण की तो आमचा हक्कच आहे। आणि आरक्षण म्हणजे नेमकी कोणासाठी देतात? कारण की एक समाज, विशिष्ट समाज किंवा एक काहीतरी समाज असल्यानंतर समाजातील आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक वगैरे सर्वच बाजू, जर सर्वच क्षेत्रामध्ये समान आणि सर्वांना त्यांचा हक्क भेटलेलाच पाहिजे। मग तुम्ही मराठा समाजाचा विषय जेव्हा येतो तेव्हा जातीवाद का आणता मध्ये? कारण की हा मुळीच जातीवाद नाही। जातीवाद म्हणजे काय असतो? नेमकं तो समाज आणि त्याच समाजाला द्या असं असतो। पण आम्ही कधीच कोणत्याच समाजाचा हक्क हिरावून घेतलेला नाही। तुमचं तुम्हाला आहे ना, तुम्ही ते ठेवा, फक्त तुमच्या ताटातली भाकरीचा तुकडा जो आमचा आहे तो आम्हाला द्या। आणि आज बहुसंख्य महिला उपस्थित राहिल्यात। एक तर आपल्या मराठा समाजाच्या महिला बाहेर येत नाहीत, पण आज आल्यात, तर मग सरकारला महिला कोण काय? नाही दादा, सर हे चुकीचं आहे। इथं महिला येत नाहीत असं नाहीये, महिला येतात, पण त्या जागेवर येतात। आपला इतिहास आहे, हातामध्ये बांगड्या घालून बसतोत आम्ही, पण पदर खोचून हातामध्ये तलवारी घेऊन पण फिरायला येतं आम्हाला। इतिहासातले बी असे शूरवीर महिलाचे सुद्धा आपले उदाहरण आहे। इथं जो महिलावर हल्ला झाला, जखमी झाल्या, त्यांचं रक्त सांडलं, त्याच्याबद्दल काय भावना आहे? त्याच्याबद्दल भरपूर राग आहे मनामध्ये, पण मराठ्यांचा इतिहास आहे, राग मनामध्ये धरतो पण शांततेत क्रांती करतो। राग आहे भरपूर त्या गोष्टीचा, त्याचा निषेधही केलेला आम्ही, भरपूर मार्गावर केला, पण शांततेच्या मार्गावर। इथून पण करणार आम्ही, उद्रेक करणार, पण शांततेच्या मार्गातच करणार। आणि मनोज पाटील जरांगे यांच्या माध्यमातून एक आपल्याला सर्वसामान्यातलं नेतृत्व भेटलंय, तर आपण आता त्यांच्या मागे कसं उभं राहायला पाहिजे? मनोज जरांगे पाटील बद्दल बोलायचं झालं तर 35 किलोच्या निब्बर काडी पैलवान यांनी क्विंटलचं समाजाचं खाणाऱ्या लोकांना पळता भुई करून सोडलेलं आहे। याच्यावरूनच ठरवा की त्यांना किती ताकदीमध्ये साथीत द्यायला पाहिजे। म्हणजे त्यांनी जे आव्हान दिलंय तसं जर आपण पुढे चढलो तर नक्कीच आपल्याला आरक्षण भेटेल। मनोज जरांगे पाटलाचा शब्द आणि सर्व मराठा समाजाचा इशारा त्याच्यावर। आपण ताईंनी जी भावना व्यक्त केली आणि सगळं अभ्यास करून मत व्यक्त केलं, तर याच्यावर सरकारने सुद्धा विचार करून आरक्षण द्यायलाच पाहिजे।